महाशिवरात्रीच्या निमित्त सारोळे येथे भव्य जंगी कुस्तीचे मैदान। सिद्धेश्वर केसरीचा चांदीच्या गदेचा मानकरी ठरला पैलवान श्रीनिवास पाथरूड। आमदार राजभाऊ खरे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी 1.5 लाख रुपये बक्षीस। मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील कुस्ती आखाड्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडलं। यात्रेच्या निमित्ताने या जंगी कुस्त्याच्या मैदानामध्ये सुमारे 100हून अधिक छोट्या मोठ्या कुस्त्या पार पडल्या, तसेच महिलांच्याही या निमित्ताने विशेष कुस्त्या संपन्न झाल्या। मोहोळचे दानशूर पाणीदार वजनदार आमदार राजूभाऊ खरे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी 1.5 लाख रुपये बक्षीस तर वैभव आगलावे तर्फे चांदीची गदा बक्षीस म्हणून देण्यात आली। मोहोळ मतदारसंघात कुस्ती मैदान म्हटलं की आमदार राजू खरे यांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असतं। खरं तर सारोळेमधील सर्वांनाच मैदानात आमदार राजू खरे यांच्या आगमनाची उत्कंठा लागून राहिली होती, परंतु आमदार राजूभाऊ खरे यांचे निकटवर्तीय चरणराज चौरे यांना फोन करून पंढरपूर येथे आमसभा सुरू असल्यामुळे मी येऊ शकत नाही, परंतु सारोळे ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो। सारोळ्यामध्ये छोट्या कार्यक्रमालाही मी यापुढे उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य जंगी कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं। या सिद्धेश्वर केसरी मैदानामध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती। प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, क्षणाक्षणाला लागलेली उत्कंठा, टाळ्या, प्रचंड हलग्यांच्या कडकडाटात गजबजलेल्या श्री सिद्धेश्वर केसरी कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती सारोळे येथील शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे, विकी देशमुख, संजय खिलारे, हरिभक्तपरायण शरद शिंगाडे, सर्जेराव दाजी चौरे, बाळासाहेब नाना भोसले, विकी दादा देशमुख, पैलवान भरत मेकाले, संजय खिलारे, दादा पैलवान बाळासाहेब चौरे, यशवंत पाथरूड, सुरेश देशमुख, तेजस बोबडे, हनुमंत पाथरूड, कामराज चव्हाण, अण्णा शिंदे, सरफराज लड्डूसह प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीनिवास पाथरूड व पैलवान जयदीप माने यांच्यात कुस्ती लावण्यात आली। 2च मिनिटात पोकळ गिस्सा डावावर श्रीनिवास पाथरूड यानं पैलवान जयदीप मानेला आसमान दाखवत पहिलं बक्षीस पटकावलंय। पैलवान श्रीनिवास पाथरूड 2 मिनिटात पोकळ गिस्सा डावावरती विजयी ठरला। सिद्धेश्वर केसरीचा व चांदीचा गदेचा मानकरी ठरलाय। या प्रसंगी सारोळे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील वस्तात पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते।